चला लक्ष द्या आता. लास्ट क्वेश्चन काय झाला होता आपला? लिफ्ट आणि लिफ्टचे पूर्ण 14 फंक्शन्स. बरोबर आहे. लिफ्ट आणि लिफ्टचे 14 फंक्शन्स कोणते कोणते आहेत? एक बार अगर क्विक रिवाइज करे तो लिफ्ट के पहले 4 फंक्शंस कौन से हैं? मीन, मैक्स, लेंथ एंड सम. बराबर है. ये 4 फंक्शंस क्या करते हैं? मीन नाम का फंक्शन क्या निकाल के देगा? सबसे छोटा. फिर 4 आहेत मीन, मॅक्स, लेंथ आणि सम. मीन काय करेल? सगळ्यात छोटा नंबर काढून देणार. मॅक्स काय करेल? सगळ्यात मोठा. लेंथ काय करणार है? टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स. सम फंक्शन क्या करेगा? एक्चुअल सारे नंबर्स का एडिशन. बराबर है. अब ये सारी चीजें अपन ने लिखी हुई है क्या? याच्या बॅकग्राऊंडला जो कोड लागलेला आहे तो आपण लिहिला का? नाही. बराबर आहे. जर आपल्याला स्वतःला जर लिहावा लागला तर थोडासा ब्रेनस्टॉर्मिंग करना पड़ेगा. इथे पार्ट येतो लॉजिक बिल्डिंगचा. एंड दिस इज द पार्ट वेयर हर कोई अपना अपना प्रोग्रामिंग का लेवल जज करेगा. भाई अपने को कितना आता है और कितना नहीं आता है. नॉर्मल जे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे ते तर सगळ्यांनाच जमणार आहे. ये चीजें अब हट जाएगी थोड़ी सी. इसके लिए आप लोगों को प्रैक्टिस में रहना पड़ेगा, प्रैक्टिस करना पड़ेगा. ठीक है. अब हम लोग क्या करेंगे? स्टार्टिंग में हम लोग सिर्फ इतना देखते हैं कि टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स कितने हैं. जसं फॉर एन एक्झाम्पल ए नावाचा माझ्याजवळ एक ॲरे आहे ज्याच्यामध्ये टोटल मी सध्यासाठी फक्त 4 एलिमेंट्स दिले. कोणते कोणते 4 एलिमेंट्स दिले मी? 12, 15, 17, 13 आणि 17. टोटल एलिमेंट्स किती झाले? 4. ठीक है. बाय डिफॉल्ट लेंथ नाम का एक फंक्शन है जो हमको क्या करके देता है? लेंथ निकाल के देता है. मुझे लेंथ फंक्शन को यूज ना करते हुए इसकी टोटल लेंथ निकालनी है. ठीक है. करू शकता का? अब इसके लिए यहां से 2 क्लासेस पीछे जाओ. हम लोगों ने जब रेंज फंक्शन पढ़ा था, रेंज फंक्शन के टाइम पे अपन ने क्या बोला था? रेंज फंक्शन क्या प्रोवाइड करता है आपको? एक लिफ्ट प्रोवाइड करता है. बराबर है. अब लिफ्ट आपके पास में ऑलरेडी है. ठीक पे आते हैं. किती एलिमेंट्स आहेत आपल्याजवळ? एक लिफ्ट आहे. ठीक आहे. इथून 2 दिवस आधी आपण काय शिकलो होतो? रेंज फंक्शन. रेंज फंक्शन बद्दल काय बोललो होतो आपण? रेंज फंक्शन काय देते आपल्याला? एक लिफ्ट देते आणि त्या लिफ्ट मध्ये आपण काय करतो? इटर करतो. इटर करना मतलब क्या? उस लिफ्ट के अंदर में के हर एक एलिमेंट को बाहर निकाल के अपन एक्स में लाते थे. एक समथिंग अशातला काहीतरी आपण कोड शिकलो होतो. फॉर एक्स इन रेंज आणि मग समोर अपन काही ना काही रेंज फंक्शन देते तो लेट अस से 23,29,2. अगर मैंने ऐसा लिख दिया तो इसका मीनिंग क्या होता था? पहले ये रेंज फंक्शन मुझे क्या देगा? एक एरे देगा. एरे कौन सा बनेगा? 23 से ओके सॉरी 19 दे दिया यार मैंने. (23,29,2). ठीक है. अगर ऐसा है तो इसका मीनिंग क्या होता है? पहले ये रेंज फंक्शन अपने को क्या देने वाला है? एरे देने वाला है. एरे में वैल्यूज क्या रहेंगी? 23, 25, 27. बराबर है. 29 इंक्लूड करेल का? तो नाही करेल का? बरं, कारण की रेंज फंक्शन मध्ये बाय डिफॉल्ट कोणता सिम्बॉल असतो? लेस दॅन. अगर इंक्रीमेंट डिक्रीमेंट है तो लेस दॅन, डिक्रीमेंट है तो ग्रेटर दॅन. तो 29 इंक्लूड होगा क्या? नाही होगा. याच्यामधनं आपल्याला काय मिळालं? हा एवढा ॲरे मिळाला. आता या ॲरे मधले प्रत्येक एलिमेंट एक 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 करून कशात जाणार आहे? एक्स मध्ये जाणार आहे. तर मग एक्स ची पहिली व्हॅल्यू काय बनेल? 23, त्याच्यानंतर 25, त्याच्यानंतर 27. बराबर है. इतपर्यंत समजलं का? अब इस लूप के अंदर अगर मैं बोलूं कि मेरे पास में ना रेंज फंक्शन है ही नहीं, मी काय म्हणतोय? रेंज फंक्शन नाही आहे, पण रेंज फंक्शनच्या जागेवर एक ए नावाचा व्हेरिएबल आहे ज्याच्यात हा ॲरे सेम आहे. एक ही बात है. आइदर पूरा रेंज फंक्शन एक साथ दे दो या फिर एक 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 करके बाद में फिर वैल्यूज दे दो. तो एक ही बात रहेगी. अगर मैंने इसको अगर अब ऐसा बोल दिया फॉर एक्स इन ए, इसका मीनिंग क्या होगा? ए नाम के लिफ्ट में का सारे एलिमेंट्स एक 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 करके किस में आएंगे? एक्स में आने वाले. प्रिंट करके देखू क्या? पहले प्रिंट अगर मैं करता हूं एक्स को, एकच गोष्ट आहे फक्त एवढंच की रेंज मध्ये आपण काय केलं होतं? लूप लावला होता. लूप एका काउंटर व्हेरिएबलवर लागला होता आणि त्या व्हेरिएबलवर इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट होत होते. इथे काय झालं? आता आपण जे काही देऊ ती ऍज इट इज लिफ्ट. बरोबर आहे. इथपर्यंत समजलं?
पक्क? आता हा लूप किती वेळा फिरतोय? पहली बार घुमा तब 12 आ गया, दूसरी बार घुमा तो 14 आया, 13 तीसरी बार आया, 17 चौथी बार आ गया, बराबर है। अब अगर मैंने इसका काउंट किया रोटेशन तो मेरे को लेंथ मिलेगा क्या? बराबर है। अब जब जब ये लूप के अंदर आ रहा है, मतलब इस पर्टिकुलर पॉइंट पर आ रहा है, तब अगर मैंने क्या किया, एक के नाम का वेरिएबल ले लेता, के इक्वल्स टू के प्लस 1 कर दूंगा, और बाय डिफॉल्ट के की वैल्यू में रख देता हूं 0। ठीक आहे। आता फर्स्ट टाइम जेव्हा हा लूप आतमध्ये येणार तेव्हा के ची व्हॅल्यू किती बनेल? 1 बनवणार. नेक्स्ट टाइम येणार तेव्हा 2, त्याच्या नेक्स्ट टाइम येणार तेव्हा 3, त्याच्या नेक्स्ट टाइम येणार तेव्हा 4. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत आता माझा लूप संपला. अगर मैं लूप के बाहर इधर अगर प्रिंट करूं अब के की वैल्यू, तो कौन सी वैल्यू प्रिंट होगी? लास्ट वाली. लास्ट वैल्यू किती है? 4. आहे का बरोबर याची लेंथ? समझ लो का कैसे हम लोगों ने पीछे के 2 कंसेप्ट और अभी का एक नया कंसेप्ट ऐड करके हम लोगों ने नया एक ये बना लिया. याला म्हटलं जाते लॉजिक बिल्डिंग इन शॉर्ट. ठीक है. यहाँ पे अभी कोई नया टॉपिक नहीं सिखाया गया है, फक्त तुम्ही तुमच्या दिमागात काय काय जुगाड करू शकता इन शॉर्ट, उसको बोला जाएगा आपका लॉजिक बिल्डिंग. ही गोष्ट सिंपल आहे, खूप सिंपलचं लॉजिक आहे लेंथ काढायचं. आता जर एकदा पहिले करून बघू का? हो ही गया है ना, बस लास्ट में अपने को क्या प्रिंट करना है. अगर मैं प्रिंट करता हूँ के को तो कितना मिलेगा? 4. अब अगर मैंने ये लिस्ट में की वैल्यूज बढ़ा दी, अब कितना मिलेगा? 8. और एक बढ़ा दू तो 9, और एक बढ़ा दू तो 10. 3 कमी केल्या तर जितके आहे तितके, बरोबर आहे. आता होत काय, तो काय करत आहे, पूर्ण लूप मध्ये इटर करतोय. पूर्ण इटर झाल्यानंतर प्रत्येक वेळेस काय करतोय, लेंथची व्हॅल्यू या के ची व्हॅल्यू कितीने इन्क्रीज करतोय? 1 ने इन्क्रीज करतोय. याच्या जागेवर जर आता मी तुम्हाला म्हटलं की मला या सगळ्यांची सम काढायची आहे, मग काय कराल? ऍडिशन कराल. कोणाची? प्रत्येक एलिमेंटची. प्रत्येक एलिमेंट कशात येणार आहे? एक्स मध्ये, बरोबर. तर के इक्वल्स टू के प्लस एक्स केला तर चालेल का? बराबर है. अब अगर इसको मैं ड्राई रन करूं, ड्राई रन समजते का? ड्राई रन म्हणजे इमॅजिनरी रन करणे. ठीक आहे. पहिल्यांदा किती आहे? के ची व्हॅल्यू 0. ठीक आहे. 0 प्लस 12 किती होणार? 12 होणार. ठीक आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा येणार तेव्हा एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 45. तर 12 प्लस 45 57. नेक्स्ट टाइम जेव्हा येणार तेव्हा 57 प्लस 23 किती होणार? 80. असं समोर 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 जात राहणार कधीपर्यंत? जोपर्यंत हा ॲरे एंड नाही होत तोपर्यंत. आणि लास्ट मध्ये काय प्रिंट करेल मग? सगळ्यांची ऍडिशन. समजलं का? फॉर श्योर. इतना समझ में आ गया. अब अगर किसी ने आपको आके ये बोल दिया कि टू प्रिंट सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर, क्वेश्चन काय? टू प्रिंट सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर. फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स म्हणजे कोणते? 1 पासून तर 10 पर्यंत, बरोबर आहे का तुमच्याजवळ कुठे? चलो नेक्स्ट क्वेश्चन लेता अब मैं. 1 पासून 10 पर्यंत सगळे नंबर्स कुठे आहे तुमच्याजवळ? आहे का? नाही. तर रेंज नावाचा एक फंक्शन यूज करू शकता. त्याच्यामध्ये काय कराल तुम्ही? इटर लावाल. तर मग इथे जर मी केलं एल इक्वल्स टू लिस्ट ऑफ रेंज, कुठून कुठपर्यंत करायचंय? 1 पासून 11 पर्यंत. का बरं 11 केलं? कारण की रेंज फंक्शन काय म्हणते, बाय डिफॉल्ट इथे सिम्बॉल कोणता असतो? लेस दॅन. आता लेस दॅन 11चं मिनिंग काय होणार? 10 पर्यंत. समजलं का? 11 का बरं घेतलंय समजलं? जे लोक रेंज फंक्शन साठी नव्हते त्यांच्यासाठी स्पेसिफिकली. तो समझलंय? अगर मैं अभी इसको प्रिंट करूं तो क्या बोलोगे? आ गया 1 से लेके 10 तक सारे नंबर्स. अब अगर मैंने क्या किया, प्रिंट किया सम ऑफ एल, 1 से लेके 10 तक सारे नंबर्स का एडिशन 55. ठीक आहे. हे बेसिक मॅथमॅटिक्स आहे. 1 पासून 10 पर्यंत सगळ्या नंबर्सची एडिशन 55 होते. हे बऱ्याचशा लोकांना माहिती पण असेल, रट्टा पण असेल, बराबर है. अब अगर मैंने बोल दिया कि विदाउट यूजिंग सम फंक्शन, ठीक आहे, सम नावाचा फंक्शन जर बिना वापरता जर तुम्हाला काय करायचंय, याची ऍडिशन काढायची, मग काय कराल? आता तो वरचा वाला कोड आता इथे वापरू शकता. बाय डिफॉल्ट क्या करोगे?
सम नाम का एक फंक्शन है, वेरिएबल है, उसकी वैल्यू कितनी है, 0 है, ठीक है। उसके बाद में फॉर x इन L, हर बार क्या करोगे, सम इक्वल्स टू सम प्लस x 1 कराल तर लेंथ मिळेल, ठीक है। प्रिंट करके देखू क्या मैं सम को, सेम ही आउटपुट आने वाला है, समझा क्या? हे ज्याला समजलं त्याला समजेल। आज अगर समझ में आ रहा है तो बहुत अच्छी बात है, अगर नहीं समझ में आ रहा फॉर श्योर लॉजिक्स कभी नहीं लगेंगे। तो अगर नहीं समझ में आ रहा तो पटपट पटपट पूछो। इवन जर असं वाटत आहे की सर तुम्ही शिकवत ते समजत आहे, पण हे जर आम्ही करायला बसलो तर नाही होणार आहे, तर 2 मिनिटांसाठी थांबायला लाव, स्वतः करून पण बघा, ठीक आहे। याच्या जागेवर आता मला प्रॉडक्ट काढायचं आहे, काय काय चेंजेस करावं लागेल ते सांगा। प्रोडक्ट ऑफ ऑल द नंबर्स, ऍडिशनच्या जागेवर मल्टिप्लिकेशन, अजून हा सम तो व्हेरिएबल आहे, त्याला काही नाव देऊ शकता, सोडून द्या, तो ऍज इट इज जरी राहिला तरी काही हरकत नाही है। एक बार ड्राई रन करके देखो ना, बाय डिफॉल्ट सम की वैल्यू कितनी है, 0, 0 इंटू एनी नंबर 0, तो फिर इसको 0 की जगह पे 1 नहीं करना पड़ेगा क्या, बरोबर है। आता होईल का सगळं काही बरोबर? आता 1 इंटू एनी नंबर विल गिव यू दैट पर्टिकुलर नंबर, फिर दैट पर्टिकुलर नंबर इंटू एनी नंबर विल बी द मल्टिप्लिकेशन ऑफ दैट अनदर नंबर। जसं पहिले येणार 1, नंतर येणार 2, नंतर येणार 3, तर पहिले 1 इंटू 1 1, नंतर नेक्स्ट टाइम येणार 1 इंटू 2 हा बनेल 2, नंतर येणार 2 इंटू 3 हा बनेल 6, नंतर इकडे काय 4 आहे तर 6 इंटू 4 हा बनेल 24, नंतर इथे 5 आहे तर 24 इंटू 5 120 अँड सो ऑन, बरोबर आहे। मग काय येणार, आउटपुट किती येईल, तर सपोज सेम क्वेश्चन, इथे काय काय चेंजेस करावं लागेल, बाय डिफॉल्ट समची व्हॅल्यू 1, इथे प्लस इक्वल्स टू एक्सच्या जागेवर इनटू कितना आएगा 3628800, बराबर आहे, हे माहिती आहे ना। हे दोन नंबर पाठ ठेवाल, सम ऑफ फर्स्ट एंड नॅचरल नंबर 55, प्रोडक्ट ऑफ फर्स्ट एंड नॅचरल नंबर 3628800, ठीक है। पार्ट आहे का, 55 पार्ट आहे सगळ्यांना, है ना। फर्स्ट 100 नेचुरल नंबर्स का सम कितना होता है, होलीग्राफ है का कोणी, नहीं ना, हे समजलं। मीन मैक्स काढू शकाल का मग आता, कसं, लेटेस्ट से आपके पास में एक एरे है, ठीक है, उसमें मेरे पास में कुछ नंबर्स है, इसमें से आपको सबसे छोटा नंबर निकालना है। कैसे निकालोगे, हर एक नंबर को चेक करना पड़ेगा। तर सपोज आता ह्यूमनली बिहेवियर बघू आपण। ह्यूमनली अगर मैंने आप लोगों को बोला कि मैं आपको एक एक नंबर बताने वाला हूँ, ठीक है, मी तुम्हाला 4 नंबर सांगतोय, दिमागात तुम्हाला फक्त काय ठेवायचं आहे, सगळ्यात छोटा नंबर ठेवायचा है, ठीक है। पहला नंबर है 4, क्या किया अब तुम लोगों ने, इंटरनली क्या किया ये सोचो। आपके पास में पहला नंबर आ गया, ठीक है, म्हणजे पहिल्या एक्स ची व्हॅल्यू किती आली 4, तुम्ही तुमच्या दिमागात कुठेतरी मीन नावाचा एक वेरिएबल बनवला आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू किती ठेवलेली आहे, 4 ठेवलेली आहे, बरोबर है। अब नेक्स्ट नंबर मैंने बता दिया 7, तो इसका मीनिंग क्या हो गया, एक्स की अभी अपडेटेड वैल्यू कितनी आ गई, अब तुम क्या करोगे दिमाग में, 7 को 4 के साथ में चेक कर रहे हो, 7 इज लेस देन 4, ट्रू है या फॉल्स है, फॉल्स है, तो अब तुम 7 को गिन रहे क्या, नहीं, फिर भी तुम लोगों ने तुम्हारे दिमाग में क्या रखा हुआ है अभी भी 4, बराबर है। आगे चल के मैंने x की वैल्यू दे दी आपके पास में 2, अब ये मिटा दोगे आप यहां से और इसकी जगह पे क्या लिखोगे, 2 लिखोगे, बराबर है। असंच जोपर्यंत मी नंबर सांगत आहे प्रत्येक वेळेस तुम्ही काय कराल, आलेला नंबर कोणासोबत कंपेअर करत आहे, एका बाहेर काढून ठेवलेल्या नंबर सोबत, जर त्याच्यापेक्षा जर छोटा असेल तर त्याला हटवून त्याच्या जागेवर काय ठेवणार आहे, तो आलेला नंबर ठेवणार है, बरोबर है का, इतपर्यंत समझ लो। अगर यहां तक समझ में आ गया तो मैं ऐसा कर सकता कि अभी एक बाय डिफॉल्ट m नाम का वेरिएबल लिया, इसमें मैंने बाय डिफॉल्ट वैल्यू कितनी रख दी 0, ठीक है।
जीरो रखो या फिर ए ऑफ जीरो रखो। ए ऑफ जीरो मतलब क्या हो गया, जो भी पहिला एलिमेंट आहे वो, ठीक आहे। आता मी काय करू शकतो, प्रत्येक नंबर कसा येणार, फॉर एक्स इन ए, इसका मीनिंग क्या हो गया, अब हर एक नंबर, जसं आता मी ओरली सांगत होतो त्याच्या जागेवर काय होत आहे, ते नंबर्स कशातून येत आहे, ए नावाच्या ॲरे मधून। कशामध्ये येणार आहे, एक्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये। तुम्ही तुमच्या दिमागात काय व्हेरिएबल ठेवलेला आहे, एम नावाचा एक व्हेरिएबल ठेवलाय। आता इथे काय कराल, इफ एम इज ग्रेटर देन एक्स, अगर आया हुआ नंबर ये क्या है, उससे छोटा है, तो आप क्या करोगे, एम इक्वल्स टू एक्स, बरोबर आहे ना। जेव्हा तुमच्याजवळ एक नंबर होता, ऑलरेडी मिनिममची व्हॅल्यू किती होती, 4 होती, बट तुमच्याजवळ एक्स ची व्हॅल्यू किती आली, 2 आली, तर तुम्ही काय केलं, एम इज ग्रेटर देन एक्स, इसीलिए तुमने क्या किया, इसको यहां से कट किया, दैट इज एम इक्वल्स टू एक्स किया, बराबर है। तो फिर यहाँ पे भी मैंने वही किया है ना। अब जब मैं लूप के बाहर आ जाऊंगा और प्रिंट करूंगा, प्रिंट करता हूं मैं एम को, तो क्या मिलेगा, सबसे छोटा नंबर मिल गया क्या, बरोबर आहे। फक्त आता इथे जर मी एक चेंज केला छोटासा, लेस दॅनच्या जागेवर, सॉरी ग्रेटर दॅनच्या जागेवर लेस दॅन लिहिलं, तर आता सगळ्यात मोठा नंबर मिळेल का, हो ना, बरोबर है। यही होता है, हर बार आप लोग ऐसे ही चेक करोगे, क्या किया समझा अभी, फॉर श्योर। तर आपले जे चार मेन होते, कोणते कोणते होते, मीन, मॅक्स, लेंथ आणि सम, चारही हे आता विदाउट यूजिंग दैट फंक्शन सॉल्व करू शकाल तुम्ही, फॉर श्योर हो गया। कि मेरे पास में एक एरे है जिसमें 3 एलिमेंट है, उसके 3 के ऊपर और पार्ट कर सकते क्या, एक एरे आहे ज्याच्यामध्ये टोटल 3 एलिमेंट आहे, याचे किती तुकडे करू शकता जास्तीत जास्त, हा पहिला एक तुकडा, हा दुसरा, हा तिसरा, याच्या वर पुन्हा काही होऊ शकते का, याच्यापेक्षा जास्त होऊ शकते का, नहीं, हाँ ये हो सकता है। सर आपके पास में टोटल 3 पार्ट्स है एरे के, इसमें का ये 2 एक इसमें, ये एक अलग इसमें, मैक्सिमम ये हो सकता है सर आपके पास में 3 है, तीनों एक सिंगल इसमें, बराबर है। मतलब मिनिमम कितना है अपने ऊपर है, मैक्सिमम किसके ऊपर में डिपेंड है, लेंथ ऑफ एन एरे, क्लियर। अब स्लाइसिंग मतलब एग्जैक्टली क्या, तो स्लाइसिंग मतलब एरे को बीच में से ब्रेक करना, ठीक है। इसके लिए पहले ये बताओ कि रेंज फंक्शन समझाए क्या, और इंडेक्सिंग समझाए क्या। इंडेक्सिंग कहां से स्टार्ट होता है, 0 से, नेगेटिव इंडेक्सिंग कहां से स्टार्ट होता है, -1 से। अगर मेरे पास में कोई एक एरे है, फॉर एन एग्जांपल, अगर मेरे पास में एक एरे है ए नाम का, जिसके अंदर में मैंने वैल्यूज रखी है 12, 14, 18, 7, 3, 14, ठीक है। इसमें की अगर मुझे इंडेक्सिंग की बात करूं, तो ये कौन सा इंडेक्स हो गया मेरा, 0, ये कौन सा हो जाएगा 1, ये हो जाएगा 2, मतलब इंडेक्सिंग कहां से स्टार्ट होती है, हमेशा 0 से। और अगर मैं रिवर्स में अगर इंडेक्सिंग गिनना स्टार्ट करूं, तो ये कौन सा हो जाएगा, -1, ये हो जाएगा -2, ये होगा -3, ये होगा -4, ये -5, -6, बराबर आहे। इंडेक्सिंग कुठून स्टार्ट होते मग, काय समजलं, 0 पासून कुठपर्यंत जाणार, लेंथ -1 पर्यंत। नेगेटिव्ह इंडेक्सिंग कुठून स्टार्ट होणार, -1 पासून कुठपर्यंत जाणार, मायनस ऑफ लेंथ पर्यंत, क्लिअर आहे इथपर्यंत। रेंज फंक्शन बद्दल काय शिकलो आपण, रेंज फंक्शनचे टोटल किती पॅरामीटर आहेत, 3 पॅरामीटर आहेत, कोणते कोणते, पहिला आहे इनिशियलायझेशन, दुसरा आहे कंडिशन, तिसरा आहे इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट। बाय डिफॉल्ट सिम्बॉल कोणता असतो, लेस दॅन, आणि जर सपोज इकडे इंक्रीमेंटच्या जागेवर डिक्रीमेंट असेल तर ग्रेटर दॅन, क्लियर है फॉर श्योर। इसमें किसी को कोई डाउट है, पक्का, क्योंकि अगर ये दो समझ में आया होगा तो ही स्लाइसिंग समझेगा, अदरवाइज स्लाइसिंग नहीं समझेगा। पहले सांगा समजला आहे का, यस। अब स्लाइसिंग मतलब क्या, एक एरे है मेरे पास में, ठीक है, ए नाम का, जिसमें मैंने कुछ वैल्यूज दी है, ठीक है। एरे मध्ये किती व्हॅल्यूज आहेत टोटल आता,
तीन तीन 6 आणि 1 7, बरोबर है। टोटल वैल्यूज कितनी है 7। मेरे को क्या चाहिए, मेरे को चाहिए ये एरे 2 पार्ट में स्प्लिट हो जाए। पहला पार्ट हो पहले 3 एलिमेंट, दूसरा पार्ट हो आखरी के 4 एलिमेंट। ठीक आहे, काय करायचं आहे मला, याला स्प्लिट करायचं आहे। पहिला पार्ट आहे पहिलेचे 3, दुसरा पार्ट आहे शेवटचे 4, आणि हे मला दोन वेगळ्या वेगळ्या व्हेरिएबल्स मध्ये पाहिजे, इन शॉर्ट 2 वेगळ्या वेगळ्या ऍरे मध्ये पाहिजे। तर मी काय करणार, अभी फिलहाल में अपन फोकस करते पहिले 3 पर। ठीक आहे, मला कोणते पाहिजे नाही, पहिले 3 एका बी नावाच्या ऍरे मध्ये पाहिजे नाही। तर मी काय करणार, ए ऑफ, तर ए ऑफ जर 0 लिहिलं असतं तर काय आलं असतं 12, ए ऑफ 1 लिहिलं असतं तर 14, ए ऑफ 2 लिहिलं असतं तर 16। तसंच मी आता काय करतोय, 0 पासून कुठपर्यंत जायचंय मला, पहिले 3 म्हटलं ना, तर हा झाला 0, हा झाला 1, हा झाला 2। बट रेंज फंक्शन क्या बोलता है, हमेशा अपने पास में क्या रहता था, लेस देन नाम का ये रहता था। अगर 2 तक जाना है तो लेस देन क्या लिखना पड़ेगा, 3 लिखना पड़ेगा। इसलिए फिर मैंने यहाँ पे क्या लिख दिया 3 विद द इंक्रीमेंट ऑफ कितना 1। रेंज फंक्शन मध्ये फंक्शन होता म्हणून ब्रॅकेट लागायचे कोणते, राउंड वाले। ठीक है, आणि त्याचे पॅरामीटर सेपरेट होते होते बाय यूजिंग कॉमा। ये क्या है, स्प्लिट है। स्प्लिट किसके बेसिस पे हो रहा है, इंडेक्स के बेसिस पे, इसलिए यहां पे लगेगा स्क्वायर ब्रैकेट और इसके पैरामीटर्स सेपरेट होंगे बाय यूजिंग कोलन। समझा क्या। अब अगर मैंने लिख दिया b इक्वल्स टू ए ऑफ 0, 3 एंड 1, और अब मैं अगर यहां पे प्रिंट करता हूं b को, तो क्या मिलेगा 12, 14 एंड 16। समझा क्या, एका ॲरेचा कसा आपण स्प्लिट करून एक वेगळा भाग काढला, इथपर्यंत समजलं। अब अगर मेरे को क्या चाहिए, नेक्स्ट पार्ट चाहिए, c इक्वल्स टू कहां से चालू होना चाहिए, वो 3rd इंडेक्स से, तो स्टार्टिंग कहां से होगी 3rd से, कहां तक जाना चाहिए 7th इंडेक्स तक, मतलब 8। तो यहां पे क्या लिखूंगा 8, कितने से इंक्रीमेंट डिक्रीमेंट है 1 से, इसलिए 1। प्रिंट करता हूं मैं यहाँ पे c को, आगे के मुझे जो चाहिए था वो। समझा यहां तक। अब रेंज फंक्शन में फिर डिफॉल्ट वाले भी थे। डिफॉल्ट कहां से चालू होता था, स्टार्टिंग ऑफ एन इंडेक्स 0, कहां तक जाता था वो था क्या डिफॉल्ट में, नहीं, लेकिन इंक्रीमेंट और डिक्रीमेंट था। यहां पे तीनों चीजें डिफॉल्ट में। अगर आपने स्टार्टिंग करना है तो आपको 0 नहीं भी लिखा तो भी चल जाएगा, ब्लैंक छोड़ देना बस। ठीक है, इंक्रीमेंट डिक्रीमेंट नहीं भी देना है, ब्लँक छोड़ देना, बाय डिफॉल्ट वो ले लेगा +1। जसं रेंज फंक्शन मध्ये +1 घेत होतं तसंच इथे पण काय घेणार +1 घेईल। एकदा हा आउटपुट बघा आणि त्याच्यानंतर मी याला रन करतोय तो पण आउटपुट बघा, सेमच आलाय। का बरं, कारण की 2 चाहे मत दो, वो क्या लेगा डिफॉल्ट में लेगा, और डिफॉल्ट में कितना लेगा, स्टार्टिंग ऑफ एन एरे। डिफॉल्ट कहां से शुरू हो जाएगा, स्टार्टिंग ऑफ एन एरे। एंड अगर देना है तो रहेगा एंड ऑफ एन एरे। मतलब अगर मैंने अब यहां पे 8 नहीं भी लिखा होता तो भी चल गया होता, क्योंकि डिफॉल्ट में क्या है एंडिंग ऑफ एन एरे। तो एरे कुठे संपतोय तिथपर्यंत, इंक्रीमेंट डिक्रीमेंट नाही लिहिलं तरी चालेल। आगे गया सेम। समझा, इथपर्यंत क्लियर है का। लेकिन अब रेंज फंक्शन से थोड़ा सा हटके, इसको कॉपी कर लेता हूं, बार बार एरे लिखने की जरूरत नहीं है। ए नावाचा एक ॲरे घेतला, ठीक आहे। मी इथे काय करतोय आता, b इक्वल्स टू ए ऑफ कोलन कोलन। याचा अर्थ काय झाला रे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत विथ द इंक्रीमेंट ऑफ 1, म्हणजे सगळेच। तो ए डॉट कॉपी और ये एक ही बात है क्या, समझा क्या। कॉपी नावाचा फंक्शन काय करतो, ऍज इट इज सेपरेट बनवतो, तेच तर बनवलं मग आपण, बराबर है। अब अगर मैंने यहां पे लिख दिया -1, ठीक है। अब यहां पे बहुत बड़ा कंसेप्चुअल झोल है। रेंज फंक्शन मध्ये जर मी -1 लिहिलं असतं तर काय होत होतं, फक्त सिम्बॉल चेंज होत होता। इथे सगळ्याच गोष्टी चेंज होणार। इथे मी आता काय केलं, मायनस लिहिलं ना, स्टार्टिंग ऑफ एन ॲरेच्या जागेवर बनन एंडिंग ऑफ एन ॲरे, म्हणजे सुरुवात कुठून होणार, शेवटून चालू होणार।
डिफॉल्ट वाली, ठीक आहे, मी नाही लिहिलेला आहे म्हणून. जिथे एंडिंग ऑफ एन एरे होतं तिथे होणार स्टार्टिंग ऑफ एन एरे. मतलब अब अगर मैंने कोलन कोलन -1 अगर लिख दिया, इसका मीनिंग ये हो गया क्या कि वो आखिरी से शुरू होगा, शुरुआत तक जाएगा और हर एक एलिमेंट को क्रॉस करेगा. इसका मीनिंग क्या हो गया फिर? रिव्हर्स ऑफ अ गिवन एरे. शेवटपासून सुरुवातीपर्यंत जर सगळ्या एलिमेंट्स पाशी गेला आणि त्या सिक्वेन्सनी जर गेला तर मग काय मिळणार आहे आपल्याला? तसं पण रिव्हर्स ऑफ एन गिवन एरे. लागत आहे का दिमागात? पक्क. रन करून दाखवू एकदा. आ गया? क्या आया आउटपुट में? रिवर्स ऑफ एन गिवन एरे. अब अगर मैंने यहाँ पे क्या किया, -4 से लेके 1 तक विथ द डिक्रीमेंट ऑफ -1. आता याचा अर्थ काय झाला रे? सगळ्यात लास्ट पासून नाही चालू होणार आहे, -4 पासून चालू होणार आहे. निगेटिव्ह इंडेक्सिंग जर बघितली तर ही झाली -1, -2, -3, -4. ठीक आहे, इथून तर कुठपर्यंत? फर्स्ट इंडेक्स पर्यंत, म्हणजे इथपर्यंत. बट इथे काय, कोणता सिम्बॉल येणार आहे? ग्रेटर दॅनचा, म्हणजे हा वाला कन्सिडर्ड राहणार का? नाही, म्हणजे फक्त किती येणार? 13 आणि 16 येणार. समजलं काय?